शहादा येथे आयशर वाहनासह 24 लाखांचा सुगंधी तंबाखू गुटख्यासह अवैध दारू कारवाई। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची अवैध तस्करी होऊ नये किंवा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा व पान मसाला हा विक्री होऊ नये, जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। कारण गुटखा व पान मसाला याचे सेवन करण्याचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असून हा पान मसाला व गुटखा सेवन केल्यामुळे आरोग्यास हानिकारक ठरतो व कॅन्सर सारख्या रोगास आमंत्रण देतो। म्हणून यावर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात असून सुद्धा पान मसाला व गुटख्याची अवैध तस्करी करणारे हे विविध मार्गाने जिल्ह्यात पान मसाला व गुटखा विक्री करत असल्याचे समजते। शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात वाहनासह 24,34,000चा तंबाखू साठा पोलिसांनी जप्त केला आहे। याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शहादा येथील दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात एक आयशर क्रमांक MH04HY 3009 मध्ये 6,48,000 रुपये किमतीचा 2160 बबू गोल्ड सुगंधी तंबाखूची पाकिटे, 1,98,000 रुपये किमतीचे 660 बबू गोल्ड सुगंधी तंबाखूची पाकिटे, 2,88,000 रुपये किमतीचे 960 बबू गोल्ड सुगंधित तंबाखूची पाकिटे, 13 लाख रुपये किमतीचा आयशर असा एकूण 24,34,000चा मुद्देमालासह विमल गुटखा मोटरसायकलसह एकूण किंमत 1,15,334 तंबाखू साठा पोलिसांतर्फे जप्त करण्यात आले आहे। याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार आयशर चालक मोहन माळी राहणार माळीवाडा नंदुरबार याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। INDTV न्यूजसाठी राजू मंसुरी यांचा रिपोर्ट।